Example 3, evaluate limit x tends to 4 in bracket x square plus x minus 20 upon square root of x square minus 7 minus square root of 25 minus x square. आता इथे आपल्याला ह्याचं लिमिट काढायचं आहे, एक्सप्रेशन दिलेलं आहे आपल्याला. तर इथे आपण मेथड वापरायची, रॅशनलायझेशन मेथड जी मेथड आहे त्या मेथडने आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. त्यामुळे आपण हे पटकन सॉल्व्ह करू शकतो, सिम्प्लिफाय पटकन करू शकतो. आता न्यूमरेटरला एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 हे एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 means 4 into 5. 4 into 5, 20. And middle, so therefore middle term we write 5x minus 4x. Therefore answer is here x. तर आपण मिडल टर्म काय घ्यायचे, 5x minus 4x. x square plus 5x minus 4x minus 20. x plus 5 minus 4 in bracket x plus 5. तर इथे हा कंस कॉमन आहे, इकडे पण आहे आणि इथे पण आहे. मग आपण कॉमन घेऊ, दोन्हीकडे आहे म्हणून. आणि रिमेनिंग टर्म्स आर x minus 4. Therefore factor of x square plus x minus 20, x plus 5 and x minus 4. आता इथे आपण हे फॅक्टर याचे पाडून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे रॅशनलायझेशन मेथडनी सॉल्व्ह करायचे, कारण इथे स्क्वेअर रूट आहे, इथे स्क्वेअर रूट आहे. अशा वेळेस काय करायचं, आपल्याला रॅशनलायझिंग फॅक्टरनी ह्याला मल्टिप्लाय करायचं आणि डिवाइड करायचं आहे. तर आता कोणता फॅक्टर घ्यायचा आपण, रॅशनलायझिंग फॅक्टर कोणता घ्यायचा, तर ह्याच्यावरून ठरवायचं आपल्याला कशाने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचे. एक्स स्क्वेअर मायनस 7 प्लस, इथं मायनस आहे तर आपल्याला प्लस घ्यायचे, प्लस 25 मायनस एक्स स्क्वेअर. हा काय आहे, रॅशनलायझिंग फॅक्टर आहे. दिस इज रॅशनलायझिंग फॅक्टर. ह्या फॅक्टरनी, ह्या एक्सप्रेशनने आपल्याला ह्या एक्सप्रेशनला मल्टिप्लाय पण करायचं आणि डिवाइड पण करायचं, गुणायचं पण आहे आणि भागायचं पण आहे. आणि ह्या न्यूमरेटरचे आपण फ्रॅक्शन काढलेत. हे का काढलेत आपण, तर आपल्याला पुढे सॉल्व्ह करताना अजून सिम्प्लिफाय व्हावं, सोपं जावं म्हणून. सोल्युशन, limit x tends to 4 in bracket x square plus x minus 20, x square minus 7 minus 20 square root of 25 minus x square. Limit x tends to 4. ह्याचे आपण फॅक्टर काढले. तर फॅक्टर काय आहे, x plus 5 and x minus 4 divided by x square minus 7 minus 25 minus x square. तर रॅशनलायझिंग फॅक्टरने मल्टिप्लाय करायचे, डिवाइड करायचे. ते हे एक्सप्रेशन घ्यायचं, फक्त इथे आपल्याला प्लस टाकायचे. एक्स स्क्वेअर मायनस 7 प्लस 25 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 7 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 25 मायनस एक्स स्क्वेअर. आता ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरला जे आहेत टर्म्स, जे एक्सप्रेशन आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. एक्स स्क्वेअर मायनस 7 मायनस 25 मायनस एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय एक्स स्क्वेअर मायनस 7 प्लस 25 मायनस एक्स स्क्वेअर डिनॉमिनेटर. आपण डिनॉमिनेटर आधी सॉल्व्ह करतोय. हे डिनॉमिनेटर आहे, हे आणि ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन आहे. आता इथे कोणता फॉर्म्युला वापरता येईल, इथं फक्त मायनस, इथं प्लस आहे. बाकी ही टर्म सारखी, ही टर्म सारखी. समजा ए मायनस बी, ए इक्वल टू आपण स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 7 घेतला आणि बी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 25 मायनस एक्स स्क्वेअर घेतला, इंटू ए प्लस बी. आता ह्यांचा गुणाकार केल्यावर उत्तर काय येणार आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता हा फॉर्म्युला पण आहे, हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे. तर ह्याच्यावरून आपण डायरेक्ट ह्याचं मल्टिप्लिकेशन लिहू शकतो. ह्या फॉर्म्युल्यावरून ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए काय आहे इथे, स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 7 ह्याचा स्क्वेअर, आणि मायनस बी स्क्वेअर आहे स्क्वेअर रूट ऑफ 25 मायनस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर. आता एकदा स्क्वेअर रूट आहे आणि एकदा स्क्वेअर आहे त्याचा. एक्स स्क्वेअर मायनस 7 स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 7 हेच आपण असे लिहू शकतो, रेस टू हाफ. आणि ह्याचं काय आहे, परत स्क्वेअर आहे, मायनस 25 मायनस एक्स स्क्वेअर रेस टू हाफ, आणि ह्याचा स्क्वेअर. माझा स्क्वेअर इथे हाफ आहे, इथे 2 आहे, हाफ इंटू 2, इथे मल्टिप्लिकेशन. आन्सर इज 1. देअरफॉर रिमेनिंग इज ओनली एक्स स्क्वेअर मायनस 7 आणि इथे सुद्धा मायनस इन ब्रॅकेट 25 मायनस एक्स स्क्वेअर. आता हे सॉल्व्ह करू. एक्स स्क्वेअर मायनस 7 मायनस 25 प्लस येणार इथे एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस
एक्स स्क्वेअर 2x² आणि मायनस मायनस आहे मायनस होणार आणि 32 25 आणि 7 -7 -25 मीन्स -32. ह्याच्यातून आपण 2 कॉमन घेऊ शकतो. मग 2 कॉमन घेतलं, रिमेनिंग टर्म्स x² - 16. आता परत इथे आपण ह्याचे फॅक्टर पाडू शकतो. 2x² - 16. परत इथे a² - b². x² - 16 is 4². a² - b² means a minus b in another bracket a plus b. Now here a is a and b is 4. a minus 4 and a plus 4. त्याचे फॅक्टर a is here x. a is x. x minus 4 आणि x plus x minus 4 and x plus 4. x² - 16 means x minus 4 and x plus 4. तर परत आपण इथे हाच फॉर्म्युला वापरला. a minus b in another bracket a plus b means a² - b². a² is equal to x². Here a² equal to x² and b² is 16 and 16 is nothing but 4². Therefore here a is x and b is 4. x² - 16 means x minus 4 x plus 4. ह्याच्याऐवजी आपण इथे डायरेक्ट त्याचे फॅक्टर लिहू. x minus 4 आणि x plus 4. तिथे x minus 4 डिनॉमिनेटरला आहे, न्यूमरेटरला पण आहे आणि ह्या सगळ्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे, त्याच्यामुळे आपण इथे हे असं कट करू शकतो. Therefore remaining terms are x plus 5 square root of x² minus 7 plus square root of 25 minus x² and remaining terms 2x plus 4. आता इथे आपल्याला एक रिझन लिहावं लागतं, कारण आपण x minus 4 x minus 4 कोट करू शकलो आणि लिमिट काय आहे, x टेन्स टू 4 आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू ही जवळजवळ 4 आहे, 4 आहे, पण ती इक्वल टू 4 नाही. त्यामुळे इथं आपल्याला असं एक रिझन लिहायचं आहे. आपण हे कट जे करू शकलो, डिलीट करू शकलो, कशामुळे, तर ॲज x टेन्स टू 4 बट x इज नॉट इक्वल टू 0 असं आपल्याला हे रिझन लिहावं लागेल, कारण लिहावं लागेल. त्याच्यानंतर इथं आपल्याला परत ह्याचे फॅक्टर पाडून किंवा रॅशनलाइज मेथडनी काढायची काही गरज नाही आहे. आता काय करायचं, डायरेक्ट आपण इथे x इक्वल टू 4 ठेवू शकतो, कारण x² मीन्स 16 16 minus 7. इथे सुद्धा आपल्याला x² म्हणजे 4², 25 minus 4 म्हणजे इथे 0 0 येणार नाही आहे आणि इथे सुद्धा x plus 5 आहे, म्हणजे 4 plus 5 9. इथे सुद्धा 4 plus 4 8. तर त्यामुळे आता आपण इथे डायरेक्ट x इक्वल टू 4 व्हॅल्यू टाकू आणि आन्सर काढू. 4 plus 4 square root of 4² minus 7 plus square root of 25 minus 4² divided by 2 into 4 plus 4. आता एक कॅल्क्युलेशन करू. इथे 4 plus 5 आहे, 4 plus 5. 4 plus 5 9. 4² means 16 minus 7. 25 minus 4² 16 divided by 2. 4 plus 4 into 8. 9. 16 minus 7 is 9 and square root of 9 plus 25 minus 16. 25 minus 16 is also 9. Square root of 9 divided by 2 into 8. 2 into square root of 9 means 3. 3 plus 3 divided by this 9. 2 into 8. 9 into 6. 3 plus 3 6 divided by 2 into 8 equal to 2 3 जा 6. 9 into 3. 9 into 3 divided by 8. 9 into 3 27. 9 3 27. 27 भागिले 8. Answer is 27 upon 8. 27 divided by 8. 27 भागिले 8. 27 भागिले 8.